चक्क 2 महिन्यानंतर मी बनवलं पनीर, पालक पनीर घरी. कारण आता बाहेर असं ऐकून मी पनीर आणलंच नव्हतं. पण मग आता पनीर घ्यायला गेले तेव्हा म्हणजे चांगलं वाटलं मला, घरी बनवलेलं होतं. तर मी घेतलं पनीर आणि मस्त पालक पनीर बनवलं ढाबा स्टाईल एकदम कमी आणि इझी पद्धतीने. त्यासाठी पालक स्वच्छ धुवून त्यामध्ये 5-6 मिरची टाकल्या, टोमॅटो टाकला आणि उकळून घेतलं. नंतर कढई घेतली, त्यामध्ये बटर टाकून घेतलं. तुम्हाला बटर नसेल आवडत तर नाही घेतलं तरी चालेल. मस्त फोडणी दिली लसणाची आणि मसाला मी मिक्स करून घेतला पाण्यामध्ये आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला, हे टाकून घेतलं, हिंग टाकून घेतली आणि मसाल्यामध्ये किचन किंग मसाला, लाल तिखट, हळद, धने पावडर हे सगळं पाण्यात मिक्स करून थोडंसं मीठ टाकून घेतलं. पाण्यात टाकून घ्यायचं, थोडंसं पेस्ट करून घ्यायची. नंतर आपल्या कढईमध्ये टाकून घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं आणि चांगलं त्याला मसाल्याला तेलामध्ये आणि बटरमध्ये चांगलं मिक्स करायचं. नंतर आपण केलेली पेस्ट टाकून घ्यायची अशा प्रकारे आणि याला 10 मिनटं चांगलं शिजू द्यायचं. तुम्हाला थोडंसं पाणी टाकलं तर पाणी पण टाकू शकता. बघा अशा प्रकारे. नंतर इकडे मी पनीर फ्राय करायला घेतले, बटरमध्ये मस्त पनीर फ्राय करून घेतले. 5 मिनटं चांगले गोल्डन ब्राऊन होस्तोवर फ्राय करून घेतले आणि इकडे मग आपलं हे तयार आहे पालक पनीर. मग त्यात 5 मिनटं अजून पनीर टाकून शिजवून घेतल्यानंतर मलाई टाकून घेतली. मलाई मी घरच्या साईजचीच टाकून घेतली, तुम्ही बाहेरची पण वापरू शकता. मग अशा प्रकारे आपलं पालक पनीर तयार आहे. खूप इझी आणि खूप सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आवडत लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. नक्की करून बघा.